त्यांना बाबा आमच्या गावाकडे गाव आम्ही इथं तरी तुम्ही काही जर काही सांगता आम्हाला तिथून महसूल विभागाकडे गेलं तर काही चालू कोशिश लोक झाले हे खरं आहे की 2030 पासून आपण कोशिश करतो, पण तेव्हा आपण मूल्यांकनासाठी उपोषण केलं प्रश्न पाठांच्याबद्दल एकनाथजी होते, बाकी सगळे मुलंही पण होते. तिला आपण वचन दिलं होतं की बाबा मी 20 मेपर्यंत करतो, म्हणजे माझं मूल्यांकन क्लिअर करून देऊ. तुम्ही 8 मेलाच क्लिअर केलं होतं. नंतर सगळे गावांचं आता निधी जसं येतो तर आपण 10 कोटी जमा केलं होतं. माझं जे पैसे आले मग एकनाथ पाटील साहेबांनी त्यांनी पाटीलची दिवाळीच्या दिवशी पण उपोषणचा एक अर्ज दिला होता. त्याची दखल घेऊन आम्ही उलटा वरती प्रस्ताव पाठवला आणि पैसे जास्तीत जास्त पैसे कसे यायला मिळतील. इतर कोणत्याही गावाला एवढे खर्च भेटले नाही. जसं साहेब आता बोलले तुझी बोलले की आम्हाला एवढा वेळ लागला तर कोणत्याही प्रकरणात मागं मी कॉलेजेस करून दाखवलं कोणती प्रकरण नाही. एल डी घ्या, पाठवून द्यायला कोणतेही घ्या, साधारणतः 4-5 वर्ष लागतात. त्या मोदी म्हणा, त्याचे अक्षेप म्हणा किंवा तरतूद म्हणा किंवा निधीची उपलब्ध म्हणा, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर काळ लागतो. ठीक आहे, आपल्याला आतापर्यंत काळ लागलेला आहे. आपण दोन्ही प्रकरणामध्ये तांत्रिक मूल्यांकन दिलं आहे. वारंवार जे सूचना करून येतात काही कधी एखादा कंप्लायन्स येतं की निवड ही पाहिजे ती पाहिजे, हे कागद पाहिजे ते पाहिजे, तर ते तर पूर्ण करावं लागते. आपण असं म्हणता येणार की वरिष्ठ कारण ते त्याने काढणंच नाही. आणि मध्यंतरी काय झालं की जसं आपल्या आवड आता 100 कोटीच्या वर जातं, ते मध्यंतरी 2024 पासून एक कायदा असा आला की 10 कोटीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार, 100 कोटीपर्यंत आयुक्त कार्यालयाला अधिकार, 100 कोटीच्या वर शासन अधिकार. यामुळे खूप समोर निर्माण झालं की 100 कोटीच्या वर कोण घ्यायचं, काय घ्यायचं, त्याच्या जिल्हा लेवलच्या समित्या, त्याच्या आयुक्त लेवलच्या समित्या, शासन लेवलच्या समित्या, त्या समित्यामध्ये पण नियुक्त्या होणं, ही जी प्रक्रियाला वेळ पण लागला. त्याच्यात काही नियुक्त्या झाल्या, जिल्हा स्तराचे लोक अधिकारी झाले किंवा वरच्या रिजनल लेवलचे प्रादेशिक लेवल झाले, हे गोष्टीवर वेळ लागला. आता आज रोजी आपण मार्चमध्ये सगळेच पैसे दिलेले, तांत्रिक मूल्यांकन पण दिले. सकाळी पण मी रोज आम्ही फॉरवर्ड देतो आहे. तर शेतीचं जर आवड आमचं गेलेलं आहे तिथून फॉरवर्ड पण मराठी फॉरवर्ड पण होणार आहे. आता आपल्या गावाचं मूल्यांकन आवड मोठ्या मराठी 138 कोटी आहे, तर शासनानेच झालं. तर त्याच्यामध्ये जे काही त्यांना आजकाल चेकलिस्ट दिली त्यांनी समजा किंवा आम्हाला हे लागेल सगळं त्याला मग नंतर तिची रजिस्टर नोंद आहे का सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला नाही. हे पाठ दुसंपादी करतात. मी सकाळी शिंदे साहेबांशी बोललो तर ते पण आमचं रेडी आहे, 2 दिवसात आम्ही पाठवतो. आम्हाला पण पाठपुरावा करतोय ना की बा मला आता गावठाण सगळं रेडी आहे, माझं प्लॉट वाटप करण्यासाठी यादी फायनल करतोय. तिथं माझं आमची इच्छा आहे की बा सोबतच चेक सगळे वाटले तर तुम्ही पण शिफ्टिंग होणार ना. कारण आता बंद जे गाव झाले ते पैसे वाटले ठाकरीला किंवा मग प्लॉट उपलब्ध नव्हतं, टायमावर म्हणजे दोघांची सांगत बसली मग पैसे भेटले तर प्लॉट नव्हता की प्लॉट भेटलं तर पैसे नव्हतं. तुम्ही जर दोघांनी सांगत बसले तर तुम्ही पण घर बांधता लवकर येईल, तुम्हाला घरपोच बांधायचं असेल, तुम्हाला कायवाचं मुदत भेटत असेल. तर आमची पण तशीच प्रामाणिक इच्छा आहे की लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळावे. आणि आतापर्यंत अंमलबजावणीसाठी रस्ता असो, वेगळा रस्ता असो, पैसे असो, मूल्यांकन आपण प्राधान्य दिलं. म्हणजे इतर गावापेक्षा तर मी आता इकडं डिप्टी पण तुमच्या लोक आज ही पण आहे या तुमच्या गावासाठी. तर असं कुठं कमी करून दिलं तुला आज मी आपण त्याला मी कधीही शब्द लेखी किंवा कोणत्याही कोरडाली तुमच्याकडे जरी असेल तर मी माझ्याबद्दल दिलं की मी तांत्रिक मान्यता एक महिन्यात करतो, मी पैसे माफ करून देतो असं शब्द दिला. मी कधी अवॉर्डबद्दल बोलून प्रशांतजी पण बसले किंवा माझं लेखी पण निवेदनमध्ये बघू शकता. असं कधी दिशाभूल करणार नाही, कोणतं तुमचंच नाही, कोणते गावात नाही असेल तर आपण लेखी पण असेल किंवा माझा व्हिडिओ पण फोटो असेल असतं तर व्हिडिओ फोटो आहे कुठंच असेल करणार नाही. आणि आजही आपण हां 5 वेळा तुम्ही तुमच्या प्रूफ असेल तर मला दाखवा. आताच मी म्हणतो सगळ्यांचं एक वेळा बी दिला नाही. एक वेळा माझं मी पत्र आहे 8 वाजते की माझं मी तांत्रिक मूल्यांकन इतक्या दिवसात करणार, मी माझे पैसे इतक्यात जमा करणार. अवॉर्ड ही प्रक्रिया माझी नाही. या प्रक्रियेमध्ये काय असते आमचं कलम 11 आम्ही प्रस्ताव पाठवतो किंवा जेएमआर वाढून फ्री असते, मूल्यांकन अंमल करतो ते आमचं स्थापत्य आणि पैसे आम्हाला द्यायला लागतात. याच्या प्रक्रियेमध्ये पूर्ण प्रक्रिया भूसंब अधिकाऱ्यामार्फतच सुरू आहे. आता जे पुढे बोलतात यांनी केलेलं आहे एचओ साहेबांनी आणि आता ते 2 दिवसात म्हणजे 16-15 तारखेला पाठवणार आहे. सकाळी पण बोलणार कलेक्टर साहेबांना केव्हा पण गेला असता त्यांच्याकडे पेंडिंग म्हणजे त्यांच्याकडे आपण एचओ साहेबांना तुमच्या गावात नाही, तुमच्या गावात बाकी कोणाला दोन्ही पैसे पाहिजे. आमच्याकडून एक मिनिट हा शिंदे साहेब
साहेब नमस्कार. हां काही गावकरी प्रथमच गावकरी आपल्या मामुलीचे आले का कार्यालयाची? 200-300 लोक. 200-300 लोक सांगा. हा 200-300 लोक आता 100 म्हणजे आता संख्या 100-100च्या वरच आहे आणि गावकरी सर्वच गावकरी आले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तात्काळ आपलं शेतीचं आणि गावठांचं आवड लागलं पाहिजे तिची, असं म्हणणं आहे. आणि आमची आपण पैसे आणि तांत्रिक मान्यता दिलीच आहे. नाही लागला तर आम्ही धरणाचं ऐकून दिलं किती बोला. बरं हां 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 शासन हां. फक्त आपण आपल्या लेवलवर जर तातडीने सादर केलं तर लवकर होईल. म्हणजे आता एक लेवलला पण जाऊ. हां बरं. हां बोला बोला म्हणजे काही अमाऊंट चुकीची नाही झाली. ठीक आहे. पण तुम्ही आता साहेब जसं जेवढं तुम्ही पण लवकरात लवकर मिळलं तेवढं करा. साधारण म्हणजे या येणार सोमवारी तुम्ही पाठवणार असेल 20 तारखेपर्यंत पाठवा. पण आता इथून कसं वरतं या लेवलला मंजुरी नाही आहे. आमची विनंती आहे की तुमच्याकडून आयुक्त तिकडून कार्यालयाकडून लवकर शासन सादर करा. आणि आम्ही मुंबईला पाठपुरावा करू शकतो लवकर. महिन्याभरात 2 महिन्यात म्हणजे महिन्याभरात 2 महिन्यात आलं तर यांना पैसे मिळू शकतो. शासन लेवलवर आहे आपल्या हातात नाही. आपण सादर करू शकतो. शासन लेवल मीटिंगमध्ये आपल्याकडे घेऊन नका. असं लोकांचं म्हणणं की आपल्याकडून लवकर पाठवून द्या. माझी काही माणसं लागतात तुम्हाला मदतीला तर मी शिंदे साहेब पाठवतो आमच्या. ठीक आहे. तुमच्याकडे आम्ही पूर्ण मूल्यांकन पैसे पूर्ण दिले 100% दिले. मी 100% पैसे आणि मूल्यांकन तुम्हाला दिले तिथे साहेब. बरं ठीक आहे. 20 तारखेला सबमिट करतील. आम्हाला ते सांगू नका. आम्हाला 1 मेले आम्हाला म्हणजे अवॉर्ड मी याला मला लागलं तर आम्ही 10 दिवस 15 दिवस आणखी वाढवून देऊ शकतो. मी काय साहेब आणि पुनर्वसन नंतर धरण हा सुप्रीम कोर्टाने काढाय तर आम्हाला पैसे भेटेपर्यंत आम्ही ते बंद स्वतः भिजलं काम मग असं नाही. आधी धरण नाही. आता आम्ही भिजवलं तर नाही. तुम्ही काय कसं पुनर्वसन नंतर धरणचा अर्थ असा आहे की पूर्ण पाणी साठा करायचा आहे. त्याचा असा अर्थ नाही की धरणचा हात लावायचं, सर्वे नाही करायचं, उपसंचन नाही करायचं, कॅनॉल नाही करायचं. सोबत सगळं धरण बाद करायचं. पाणी साठा कुठं आमचं कोणतं काम चालू नाही. पाणी त्यांची सामानच चालू ते कोणती तारीख द्यायला बरोबर भिजवलं जायचं. 1 मे जो खायला भिजवलं आम्ही 10-15 दिवस आणखी तुम्हाला वाढवून देऊ शकतो. काही एक भिजवत नाही वाढत. शेतीचा आणि याचा गावाचा निवाडा म्हणजे तुमच्याकडून तरी गेला. तुमच्याकडून 20 तारखेपर्यंत तुम्ही म्हणता की जाईल म्हणून बापूने ऐकतले हो ते गव्हर्नमेंटला द्यायचे बरोबर आहे. हो आपल्या कार्यालयातून 20 तारखेला निश्चितपणे जाऊ द्या. म्हणजे ठीक आहे. 20 तारखेला शेतीचं पण आपण इथे थांबतो. शेतीचं खाली बसा नाही खुर्चीवर बसा. गावाचं झाला आता ऑफिसमध्ये आलो मुंबई
भेटायला गेलेले आहेत त्यांचा गैरसमज खूप झालेला आहे, कारण तुम्ही काहीही रिस्पॉन्स देत नाही, कुठलंही सांगत नाही, काही नाही, कुठलंही मार्गदर्शन नाही. नाही आता मी इथं तुम्हाला पुरावे देऊ शकतो कोण कोण तुम्हाला भेटायला गेलेला आहे, कोण कुठं आहे. बरं हे जाऊ ते. आता हे तुमच्या ज्या त्रुटी होत्या त्याचं पत्र क्रमांक 16/08 9 एप्रिल 2026 त्रुटी यांनी एज्युकेशन डिपार्टमेंटकडून तुम्हाला पाठवलेला आहे. ते पाठवलेलं आहे. आजची तारीख 13 आहे. हा घेऊन आपण पोच आहे का तुमच्याकडे? एक मिनिट. 15 तारखेला आम्ही बुलढाण्याला येणार. तुमची भेट घ्यायची आहे. कलेक्टर साहेबांचं तुम्हाला निवेदन द्यायचं आहे. कलेक्टर साहेबांना 200-300 रुपये त्या दिवशी सर्व्हिस कोणाला यांच्या व्यथा समजतात. एका प्रकारात एक बाईट घेऊन राहिलो 5 मिनिटं जिगावमध्ये आलो आहे. 15 वर्षापासून बोल मुन्ना तू आधी साहेब आहे. आम्हाला बोलता येते घ्या हे तर घ्या लिलाजी घ्या ना. एकमेव बाई गेला तुम्ही घेऊन बी नाही राहिले. अरे मेन बोलणार कोण आहे? बोला आजी बोला. हात नको थांब. ते असं करतील असं बोलतील त्यावेळेस हां सांगा, आज कशासाठी तुम्ही इथं आंदोलन केलेलं आहे? मी अशासाठी केलं की माझ्या हे शेतबी गेलं धरणामध्ये आणि सर्व गावाचे गेले तर सर्व गावाकडे म्हणणं असं आहे की सगळेचा पैसा भेटायला पाहिजे आणि गावाचाही पैसा भेटायला पाहिजे, कारण आमच्या पोराचे लग्न होऊन नाही राहिले, काही मरून राहिले आणि आम्ही जे आता आम्ही मेलो तर आमचा पैसा आमच्या हातात भेटणार नाही. मग आम्ही काय करणार? तुमचं नाव काय सांगा? माझं नाव लीलाबाई गोविंद इंगळे, मामुलवाडी माजी उपसरपंच. मामुलवाडी कोणता तालुका आहे? नांदुरा तालुका. विश्वनाथ गावंडे, मामुलवाडी तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. गेलेल्या आम्ही आमच्या या मागण्यासाठी आलेलो आहे की गेलेल्या 6 वर्षापासून आमच्या शेतीवर बंदी आणलेली आहे. म्हणजे खरेद्यासुद्धा बंद केलेल्या आहे. कोणाला शेत पण विकू देत नाही आहे, कोणाला घर पण विकू देत नाही आहे आणि अवॉर्ड पण लावत नाही आहे. गेल्या 6 वर्ष झाले हेच प्रकरण चालू आहे आणि इथं आल्यानंतर ही उळूची उत्तरं देतात आणि इथलं पत्र इथं येऊन जवळपास आम्हाला 3 वेळा येऊन झालेलं आहे. एक पत्र इथून बुलढाणा जातं, बुलढाणावाले सांगतात आम्ही यांच्याकडे दिलेलं आहे जिगाव प्रकल्पाकडं
जिगावाल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मग आम्ही पूर्तता करून परत तिथं SDOकडे पाठवलेला आहे. परत SDO म्हणतो की आमच्याकडे पूर्तता करून आलेलं नाही आहे आज अद्यापपर्यंत. ह्या गोष्टी सगळ्या यांचे हे मुजुरीपणा चालू झालेला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही आतापर्यंत तुम्हाला मोबदला किती मिळाला? आतापर्यंत आम्हाला 1 रुपयासुद्धा मोबदला मिळालेला नाही आहे. परंतु याच्या पुढे आता आम्ही त्यांना 1 तारखेचा इंटिमेशन दिलेलं आहे. जर 1 तारखेपर्यंत 18 मे तारीख त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे. 18 तारखेपर्यंत जर आमचा मोबदला मिळाला नाही तर काम बंद आंदोलन आम्ही छेडणार आहोत. याची त्यांनी नोंद घ्यावी व त्यांनी आमच्या लवकरात लवकर मागण्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. धरण बंद करून ठेव. मामुलवाडी माझं वर्ष 75. जर मला पैसे नाही मिळाले तर ते पैसे सगळे सरकार जमा होतील, ते कोणा कामाला नाही पडतील. माझी विनंती आहे लवकरात लवकर सगळ्यांना पैसे मिळायला पाहिजे, ही विनंती. जय हिंद. मी जगन्नाथ पाटील मामुलवाडी. माझं असं म्हणणं आहे की हा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे आणि पुनर्वसन नंतर धरण, तर त्यांनी धरणाचं काम बंद ठेवायचं आणि पुन्हा पुनर्वसनाचं काम करावं. न केल्यास आम्ही ते 18 तारखेला भिंतीवर जाऊन ते काम बंद करू. आज तुमची चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये काय निर्णय निघाला? या चर्चेमध्ये ह्या नेहमीची चर्चा आहे. या चर्चेमध्ये काहीच निष्पन्न नाही. फक्त त्यांना वेळ मारून द्यायची असते. ते वेळ मारून दिले की ते त्यांच्या कामाला लागतं. पुढचं पाऊल काय? पुढचं बोल आता 18 तारखेला धरणावर भिंत बंद आंदोलन. हा 18 मे. मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी इथं आले होते. तिथून आतापर्यंत तुमचा प्रश्न सुटला नाही काय? आमचा प्रश्न काहीच सुटलेला नाही आज. आता नेमकं आज ज्या ठिकाणी तुम्ही आले आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी तुमची चर्चा झाली, त्या चर्चेत काय ठरलं? त्यांनी काय तुम्हाला आश्वासन? साहेबाकडे काम म्हणजे तुमचं पडलेलं आहे पेंटिंगमध्ये. काही वेळा म्हणता कलेक्टर साहेबाकडे पेंटिंगमध्ये पडलेलं आहे. हे करत आलो आहे. बरोबर. तुमचं अधिकारी यांच्याकडे तुमचं काम पेंडिंग पडलेलं आहे की जिगावचं जे प्रकल्प आहे, जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्यांच्याकडे तुमचं काम पेंडिंग पडलेलं आहे? आणि जर तुमचं काम पेंडिंग पडलेलं नसेल तर तसं त्यांनी लेखी तुम्हाला आहे काय? नाही, लेखी देत नाहीत ते. त्याच्यावरती काय आम्ही त्यांना दिलं की यावेळी तर आम्हाला समजा 18 मे रोजी जर आम्हाला जर निर्णय भेटला नाही, म्हणजे आमचा आवाडाचा समजा झाला नाही, शेतीचा आवाड आणि गावचा आवाड हा जर झाला नाही, तर आम्ही 18 मेला जे काम जे आहे भिंतीचं धरणाचं पुनर्वसन ते ठीक आहे. धन्यवाद. हां.